ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता स्वतः स्टाफ मेंबरनी महिपतीची कारस्थानं प्रतापला सांगितलेली आहेत। या सगळ्यामध्ये सायलीने खूप मोठं काम केलंय आणि तिला मदत केली ती चैतन्यने। हो, खरंच चैतन्यने मदत करत सायलीच्या मदतीने संतोषकडून सगळ्या सत्याचा उलगडा करून घेतलेला आहे। आणि मग मात्र संतोषला एक गोष्ट सांगितली, ज्या गोष्टीमुळे संतोष आता खरं बोलण्यासाठी त्याच्यापुढे कोणता पर्यायच राहत नाही। सायली आणि चैतन्य मिळून आता संतोषकडून सगळी सत्य माहिती काढून घेत प्रताप आणि पूर्णाजीचे डोळे उघडतात। ज्या माणसावरती म्हणजे महिपतीवरती आपण इतका विश्वास ठेवला, त्याच माणसात आपला इतका मोठा धोका दिला, हे संतोषच्याच तोंडून ऐकून आणि संतोषची मजबुरी ऐकून मग मात्र प्रताप आता इकडे महिपतीला अडकवण्यासाठी प्लॅन करणार असतो सायलीच्या मदतीने। आणि पूर्णाजी आणि प्रतापला सायली खरं बोलते या सत्यामुळे डोळे तर उघडतात, पण आता महिपती आणि साक्षी यांची कारस्थानं पण समोर येतात। आता संतोषने असं काय सांगितलंय आणि संतोषला सायलीने सत्य सांगण्यासाठी कसं मनवलंय, या सगळ्यामध्ये चैतन्याचा रोल काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता इकडे अर्जुनने ज्या वेळेला प्रतापचं वकीलपत्र तयार केलेलं असतं आणि प्रतापची साईन घेण्यासाठी तो प्रतापकडे येतो आणि तो सांगतो, डॅडा फक्त याच्यावरती एक साईन कर म्हणजे तुझं वकीलपत्र तयार होईल। त्यावेळेला प्रताप मात्र वकीलपत्रावरती साईन करण्यासाठी नकार देतो आणि तो सांगतो, नाही म्हणजे माझं वकीलपत्र मी रविराज किल्लेदार यांना दिलंय। आता मात्र अर्जुनला खूप वाईट वाटतं, स्वतःचे वडील आपल्याला वकीलपत्र देत नाहीत यासारखा वकिली क्षेत्रामध्ये आपला अपमान नाही। पण प्रतापने ठाम निश्चय केलेला असतो की अर्जुन हा उगाचच कुणावरती राग धरतोय आणि आपल्याला हे सगळं सहन होणार नाही। त्यासाठी आता मात्र प्रतापने आपलं वकीलपत्र दुसऱ्या देण्याची म्हणजेच रविराज किल्लेदारला देण्याचं निश्चित केल्यावरती अर्जुन हादरतो। अर्जुनला खूप वाईट वाटतं। तोपर्यंत इकडे घरात सुद्धा पूर्णाजीने सायलीला वाईट टाकलेलं असतं। प्लेटमध्ये वाढलेलं अन्न फेकून देत अन्नाचा अपमान करत साक्षात अन्नपूर्णेनेच आता मात्र घरातील सुनेला अजिबात घराच्या किचनमध्ये प्रवेश नाही असं सांगितल्यावरती मग मात्र अर्जुन सायलीला सगळ्यांनी वाईट टाकल्यावर अर्जुन सायली आता एकत्र येतात। सायली सांगते, सर या सगळ्यामध्ये आपल्या घरात फूट पाडण्यासाठी हे सगळं चाललं आहे। आपल्याला या सगळ्यामध्ये आता मात्र आपलं घर पण वाचवायचं आहे, बाबांना पण या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या महिपती आणि साक्षी यांचा पर्दाफाश करायचा आहे। अर्जुन म्हणतो, मला तर पुढे अंधार दिसतोय, मुळातच मी वकिली करावी म्हणजे मी वकीलपत्र घ्यावं असं डॅडाला वाटतच नाहीये। सायली म्हणते, रविराज किल्लेदारांनी वकीलपत्र घेतलं तरी माझी काही हरकत नाहीये, पण त्यांचा उपयोग महिपती आणि साक्षी करतायत, त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक गोष्ट करायला पाहिजे, ते म्हणजे आपण सगळ्यात आधी या सगळ्याच्या मागे कोण आहे, आपल्या कंपनीतला फितूर कोण आहे आणि त्याला महिपतीने कसं हँडल केलंय हे ज्या वेळेला डॅडाच्या समोर आणाल तुम्ही म्हणजे प्रताप सरांच्या समोर त्याच वेळेला आपल्याला पुढचं करता येईल। आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे चैतन्य भाऊजींना विश्वासात घ्यायला पाहिजे की महिपती आणि साक्षी यांची कोणतीही गोष्ट न ऐकता तुम्ही तुमच्या मतांनी केस लढा। आता या दोन गोष्टी करण्यासाठी साक्षी आणि चैतन्य यांच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे ते तोडण्यासाठी सायली चैतन्याची भेट घेणार असते। तोपर्यंत अर्जुन विचार करतो, काहीही झालं तरी सायली म्हणतात तसंच झालं पाहिजे। आणि त्यातच एक गोष्ट घडलेली असते, ते म्हणजे संतोषला महिपती सोबत बोलताना आता मात्र चैतन्याने पाहिलेलं असतं। चैतन्याने हे सगळं पाहिल्यामुळे त्याला डाऊट येतो आणि मग मात्र चैतन्याला जरी साक्षीने सांगितलेलं असलं की अण्णा प्रत्येकाची चौकशी करतायत, पण चैतन्य वकील असतो, त्याला हा प्रश्न मात्र नक्कीच पडतो की अण्णा संतोष पर्यंत पोहोचले कसे, म्हणजे संतोष तिथे काम करतं हे अण्णांना कसं कळलं आणि फक्त एकटा संतोषची का भेट घेतली असेल। ते काही नाही, मला संतोषला भेटायलाच पाहिजे, नक्की काय गोष्टी घडल्यात, म्हणजे अण्णा काही चुकीचं करत नाहीयेत पण उगाचच अण्णांना अर्जुन यामध्ये अडकवेल या कन्सर्न पायी तो आता संतोषची भेट घेण्याचं ठरवतो। आता मात्र संतोषची भेट घेतल्यावरती इकडे चैतन्याला एक गोष्ट समजते की महिपती महिपतीला हा संतोषला आधीपासून ओळखतो, म्हणजे महिपती आणि संतोष यांची आधीपासून भेट आहे
मग थोडासा संतोष ततबप्पा करायला लागतो. चैतन्य म्हणतो, काय आहे नक्की नक्की हे काय चाललेलं आहे? म्हणजे तू महिपती शिकरे यांना कसा ओळखतोस? संतोष तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मग मात्र चैतन्याला डाऊट येतो. तोपर्यंत इकडे आता प्रतापने घरामध्ये सांगितलेलं, काही झालं तरी आता माझ्यासमोर ती मुलगी आणि अर्जुन येता कामा नये. हा सगळा इतका मोठा हे केल्यावरती पूर्णाजीला धक्का बसतो. म्हणजे त्या मुलीविषयी ठीक आहे, पण तू अर्जुनविषयी असं मत बनवू नकोस ना. यावरती प्रताप म्हणतो, पूर्णाई अगं मी स्वतःचा बाप जेलमध्ये असताना त्या बापाला ज्या माणसाने जामीन देऊन सोडवलं त्याच माणसावरती हा उलटा फिरतोय. अजून काय करायला पाहिजे मी? आता मात्र सायली इकडे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होते आणि सायली आता भेट घेते, ती म्हणजे संतोषची. सायली संतोषची भेट घेते आणि त्याला सांगते, जे काही प्रकार घडलाय मला समजलेलं आहे की त्या सगळ्यामध्ये तुम्ही महिपती शिकरे यांची मदत केलीत. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या कुटुंबाला आत्तापर्यंत ज्या पैशावरती किंवा ज्या फॅक्टरीवरती तुम्ही तुमच्या कुटुंबाला मोठं केलं, तुमच्या मुलाबाळांना वाढवलं, त्याच फॅक्टरीच्या विरोधात ही अशी कारस्थानं करून तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबासोबत सुद्धा नाइंसाफी करताय. संतोषचे डोळे आपल्या बोलण्याने आता इकडे सायली उघडते आणि सायली सांगते, एक लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये तुम्ही फॅक्टरी बंद केलीत तर ज्या फॅक्टरीने तुमचं कुटुंब आतापर्यंत तारलं, तुम्हाला या समाजामध्ये मान दिला, तो मान सन्मान जाईल, पैसे तुम्हाला खूप मिळतील, पण ज्या फॅक्टरीने तुम्हाला तगवलं ती फॅक्टरी ज्या वेळेला देशोधडीला लागेल किंवा बंद पडेल तेव्हा तुमचं मन तुम्हाला खाईल. गोष्ट लक्षात घ्या, कधीही हरामाच्या पैशाने आपण केलेलं जे काम करतो ते यशस्वी होईल असं नाही. तुम्ही पुन्हा एकदा विचार करा, असं म्हणत ती संतोषला इमोशनल करते. संतोष म्हणतो, हो, मला महिपती शिकरे यांनी पैसे दिले होते. महिपती शिकरे यांनी फक्त पैसेच नाही तर माझ्या कुटुंबाला मारण्याची पण मला धमकी दिली होती आणि या सगळ्यामुळे मी हे केलेलं आहे असं म्हणत मात्र आता इकडे खूप मोठा गौप्यस्फोट संतोषने केल्यावरती सायली सांगते, तुमच्याकडे काही पुरावा असेल तर तो पुरावा तुम्ही मला द्या. संतोष एक पेन ड्राईव्ह सायलीला देतो. आता मात्र त्या पेन ड्राईव्हमध्ये महिपतीने केलेल्या सगळ्या कारस्थानाची स्वतः नार्कोटिक्स आणून ते नार्कोटिक्स ठेवलेल्या ट्रकमध्ये हे सगळं फुटेज आता सायलीच्या हाती येतं आणि ते घेऊन सायली आता प्रतापला भेटायला निघते. आता ते सगळं फुटेज घेऊन सायली इकडे प्रतापच्या समोर येते. फक्त फुटेजच नाही पेन ड्राईव्ह मधलं, तर आता संतोष सुद्धा प्रतापच्या समोर येतो. संतोष प्रतापच्या समोर येतो, हात जोडून माफी मागतो. त्यावेळेला आता मात्र सायली म्हणते, महिपती शिकरे यांची कारस्थानं तुम्ही संतोषच्या तोंडूनच ऐका. संतोष सांगतो, हो, महिपती शिकरे यांनी मला पैसे दिले, माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी दिली आणि त्याचमुळे मला हे करावं लागलं. त्यांनी स्वतःच ते नार्कोटिक्स नावाचं ड्रग आणलं होतं आणि ते ड्रग माझ्या ताब्यात देऊन ट्रकमध्ये ठेवण्यासाठी मला सांगितलं आणि या सगळ्यामुळे मी माझ्या कुटुंबासाठी हे सगळं केलं, पण माझं मन मला खात होतं. तुमच्या सूनबाई ज्या वेळेला मला बोलल्या माझे डोळे उघडले म्हणून मी इथपर्यंत आलोय. फक्त मी हा तुम्हाला पुरावा दिला, हा पुरावा तुम्ही फक्त माझं नाव समोर घेऊ नका. प्रताप म्हणतो, संतोष तू खूप मोठी चूक केलीस, पण तुझी चूक सुधारण्याचं माझ्या सुनेने केलेले प्रयत्न खरंच स्तुत्य आहेत आणि सायलीचं पण कौतुक होतं. आता मात्र महिपतीच्या विरुद्ध मोठा पुरावा मिळतो. पूर्णाजी प्रतापचे डोळे उघडतात. सायलीमुळे हे सगळं घडल्यामुळे आता मात्र सायली किती खरी आहे या सत्याचा सगळ्यांनाच उलगडा होतो.